शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार। स्त्री शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया, बालिकांना जगण्याचा हक्क द्याया। सदा दिली ज्योतिबांना साथ, केली अनंत उडचणीवर मात। ज्यांनी पेटविली क्रांती ज्योती, असे मोलाचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना प्रणाम करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला। महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। सावित्रीबाईच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते। सावित्रीबाई कवयित्री होत्या, तसेच भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। मुलींना चांगले शिक्षण देणे व त्यांना स्वतःच्या पायावर थांबण्यास शिकवणे हेच त्या सावित्रीबाईच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते। सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी झाला। सावित्रीबाई या बुद्धिमान महिला होत्या। त्यांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान होते। सावित्रीबाईंना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं होतं। यासाठी त्यांचे एकच ध्येय होते की कोणत्याही मार्गाने महिलांचे शिक्षण झाले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। 1848 मध्ये जेव्हा त्या सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला जात होत्या, तेव्हा सर्वजण त्यांच्यावर शेणाचा वर्षाव करत असत, म्हणजे शेण फेकून त्यांना मारत असे आणि ते लोक म्हणायचे की शूद्र लोकांना फार शिकण्याचा अधिकार नाही। म्हणून